नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज इनविजिबल नेकलेस कसा बनवायचा किंवा इनविजिबल मंगळसूत्र कसं बनवायचं हे पाहणार आहोत. त्यासाठी साहित्य पाहून घेऊया. हे क्रिस्टलचे मणी आहे मंगळसूत्रासाठी. माझ्याकडे दोन टाईप्समध्ये आहे. थोडा छोटा आहे आणि एक थोडा मोठा आहे. तुम्हाला जो आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. इथं पकडी आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या. ही नोज पक्कड आहे, ही पक्कड आहे आणि हे कटर आहे. नथ मेकिंगला, ज्वेलरी मेकिंगला ह्या पकडी यूज होतात. हा एडी स्टोनचा ड्रॉप शेपचा कुंदन आहे. हे आपण मागं जे बनवणार आहोत गळ्यातलं त्याला मागं लावण्यासाठी जे हुक आहे हे सेपरेट होतं. तुम्हाला जर हे नाही भेटलं, माझ्याजवळच्या मी एका याला लावलेलं आहे. हे असं हुक जरी घेतलं तुम्ही ऑफ ऑनचा तरी इथं चालू शकते तुम्हाला. आणि दुसऱ्या साईडला हे असं लावायचं आहे हुक गोल. जर बाय चान्स हे नाही भेटलं तर तुम्ही ते पण यूज करू शकता. हे मेन आहे आपल्याला. हे स्टॉपर आहे. हे सगळ्यात छोटी साईज असते स्टॉपरची. हे मनी आहे, गोल्डन मनी आहे. आणि हे सर्वात मेन गेज वायर आहे. दुसरी एक वायर असती ही 0.3ची. ही नाही यूज करायची. ही खूप पातळ असती आणि ही थोडी थिक असती. ही जरी जास्त ओढल्यानंतर ही तुटू शकते. तशी ही तुटत नाही. याला जरी पिळा पडला तर ही तुटती. चुकूनही तुम्ही ही वापरू नका. 0.3ची वायर वापरायची नाही आहे. आपल्याला वापरायची कोणती वायर आहे ही चुकून शॉपवाल्यांनीच दिलं तरी घेऊ नका तुम्ही. ही गेज वायर आहे. याच्यात गोल्डन आणि सिल्वर असे दोन पॅटर्न राहतात. ते आपल्याला सगळ्यात आधी आपण स्टॉपर काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला याच्यातले हे गोल्डन मनी लागणार आहे. तर या ठिकाणी वायर घेताना कशी घ्यायची ते तुम्हाला सांगते. पूर्ण एक स्केल घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे 7 इंचापर्यंतच घ्यायचं आहे आपल्याला. जास्त घ्यायचं नाही आहे. ह्या तारेचा विषय काय होतो माहिती का? ह्या तारेला ही तुटत नाही, काही नाही. पण ही जर अशी फोल्ड झाली तर ती सरळ होत नाही. ती अशीच फोल्ड राहते, फिनिशिंग दिसत नाही. माझ्याकडे एक आहे, तुम्हाला डेमो दाखवते मी. हे का इथं फोल्ड झालेली आहे. ह्या ठिकाणी ती सरळच नाही होत. अजून एका ठिकाणी फोल्ड झाली ठेवताना. याचा लुक सगळा जातो. त्यामुळं तार आपल्याला फोल्ड होऊन द्यायची नाही आहे ही. या ठिकाणी आपण काय करायचं, बरोबर सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरच्या मधोमध आपल्याला ड्रॉप ठेवायचं आहे असा. यामध्ये काय करायचं आहे, आता जी की डिझाईन आहे माझ्याजवळ, जे हे कस्टमरसाठीच आहे. मी कस्टमरसाठीचंच बनवते इथं, त्यामुळे तेच बनवून तुम्हाला दाखवते. तर ह्या ड्रॉपच्या शेजारी मनी आहे, ब्लॅक कलरचे मनी आहे आपले. तर ही स्मॉल साईज आहे आणि हे थोडेसे मोठे मनी आहे. तर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन मनी टाकायचं आहे, त्यामुळे इतके स्मॉल टाकून आपल्याला जमणार नाही. त्यामुळे थोडेसे मी मीडियम साईजचेच मनी घेतलेले आहे इथं. याच्यातून मनी वावायचं. याला गरज नाही आहे, सुई आपल्याला लागत नाही याला. हे खूप कडक असल्यामुळे ही तार आपल्याला इझी जातं. दोन्ही साईडला सेम प्रोसेस करून घ्यायची. ब्लॅक मनी, त्याच्यानंतर गोल्डन मनी आहे.
तुम्हाला मोठा नसेल पाहिजे तर छोटा घेऊ शकता, तुम्हाला जसं आवडतंय त्यानुसार. आणि पुन्हा एकदा आपल्याला ब्लॅक मनी टाकायचं आहे. दोन्ही याच्यात मी टाकून घेतलेलं आहे. असं करून घ्यायचे. आता यानंतर आपल्याला दोन्ही साईडला स्टॉपर टाकायचे. ते दोन्ही साईडला स्टॉपर झाल्यानंतर ही जी पकड आहे आपल्याला त्या पकडीने काय करायचं आहे, हे जे स्टॉपर आहे ना हेच दाबायचे. ते व्यवस्थित दाबून घ्यायचे. हे तुम्हाला पॅक हवं आहे त्यानुसार तुम्ही पॅक करू शकता. हलतं हवं आहे तर हलतंही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला. तुम्हाला एवढं कडक हवं आहे तर कडक घे, पण मला असं वाटतं थोडंसं खालतं असावं, त्यामुळं थोडंसं सैल ठेवते मी. अशा प्रकारे झालं हे. यानंतर आपण पुन्हा एकदा एक एक स्टॉपर दोन्ही साईडला ओवून घेणार आहोत. दुसरे मणी टाकायचे नाही आहे. दुसरे मणी खूप जाड दिसतात आणि मोठे दिसतात कट केल्यानंतर. हे स्टॉपर आहे, हे स्टॉपर राहतात ते. आता हे आपण घ्यायचे ते. आता हे आपल्याला इक्वल रेंजला करून घ्यायचे. आणि हे जे आहे त्याचं मेजरमेंट घेऊन इथे आपल्याला स्टॉप करायचे. ते थोडंसं वर खाली झालं तरी एवढं काही समजत नाही, पण पाहण्यासाठी आपल्याला व्यवस्थित पाहिजे नाही, त्यामुळं व्यवस्थित करून घ्यायचं ते. अशा पद्धतीत ब्लॅक मनी ओवून घ्यायचे ते. आपल्याला गोल्डन जे मनी आहे ते ओवून घ्यायचे ते दोन. पुन्हा दोन ब्लॅक मनी आणि दोन स्टॉपर असे ओवून घ्यायचे ते आपल्याला. आणि याच्यात गॅप जरी नाही ठेवला तरी चालतो. स्टॉपर व्यवस्थित पॅक करायचे की जेणे की आपलं हललं नाही पाहिजे मनी वगैरे. आता डिझाईनमध्ये एवढाच होता, पण मी अजून एक एक्स्ट्रा घेते वरती.
3 बोटांवरती मी या ठिकाणी घेते. 2 स्टॉपर मी घेते येऊन. तीन बोटाच्या अंतरावरती मी स्टॉपर घेतलेला आहे येऊन. गोल्डन मनी परत 2 ब्लॅक मनी. आता इथे परत एकदा स्टॉप करून घ्यायचं आहे आपल्याला हे स्टॉपरने. अशा प्रकारे आपलं झालेलं आहे ते तयार करून. आता लास्ट स्टेज. या ठिकाणी आहे बघा, हे एकदा मूड आपली ती व्यवस्थित होत नाही, त्यामुळं व्यवस्थित हे सगळं ठेवायचं आहे. या ठिकाणी आता काय करायचं, पुन्हा एकदा स्टॉपर टाकून घ्यायचे. ते आपल्याला याला स्टॉपर भरपूर लागतात. ते दुसऱ्या बाजूने पण एक स्टॉपर टाकून घेते मी. त्यानंतर हुक टाकायचे आपल्याला आणि आपण एका बाजूला जे स्टॉपर घातलाय तो इथं व्यवस्थितपणे आपल्याला करायला लागतो, कारण की आहे तार आहे. थोडंसं गॅप ठेवायचं आहे, कारण की हुक आपला हललं पाहिजे आणि स्टॉप करायचं. हे तुम्हाला एक्स्ट्राची तार कट करायची असेल तर कट करून टाकायची कटरने. एक्स्ट्राची तार मी कट केली आहे कटरने. लूप घ्यायचं आहे, थोडंसं दाबायचं आहे ते, म्हणजे व्यवस्थित होतं. आणि हे 2 इंचामधून व्यवस्थित घालून घ्यायचे. आणि
दाबायचे, स्टॉप करायचे त्याला. या प्रकारे आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे.